नमस्कार, प्रत्युषची आई यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्युष नको येऊ माझ्याकडं. आले आले पकडा 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 पकडा. तू टाकते का वरती चढ हळूच. एक एक टाका, हळूच टाक. उतर खाली, चल उतर. बाळाला बसवायचं. नको, पटसन गरम आहे तिकडं. उतर उतरा. कच्ची मॅगी कोण खातं? खाऊ. ए प्रत्युष, मॅगी खातो का? प्रत्युष ए काय बघतोय? टिशू का? मॅगी पण रेडी छान अशी, हो की नाही? कोणाला खायची मॅगी? आमची इथे छान अशी मॅगी रेडी आहे आणि आता खायची. संध्याकाळ झाली आणि आज सांबार भाताचा बेते. तर अगोदर आता कुकरला, तर इथे चिंच घेतली आहे. चिंच सांबारामध्ये टाकली ना एकदम छान होतं आंबट. काय रे बाळा? पाणी का? तर काय आहे? चिंच आहे खायचे का? काळी चिंच काही. तर इथे चिंच भिजू घातली आहे आणि इकडं कुकर पण लावलाय. कुकरचा जरा प्रॉब्लेम झाला आहे, असं बसत नाही झाकण. वाफ धरली का त्यानंतर बसतंय. राहून दे बाळा. काय करती? अरे काय चाललंय? कोणाला देते होमवर्क? नोटबुक मध्ये दिलाय ना तिला. इथला क्लास कोण घेतय? प्राप्ती मॅडम आहेत का? बघू. कोणती पेन्सिल? सिस पेन्सिल का पाटीवरची? आपलं काय प्रत्युष? काय जमेल का? माझं काय मम्मी अभ्यास बघावं लागेल ना मोबाईलमध्ये. बघू बाळा, जमतंय का? काय लिहिते? 1 1 2. हा तोच लिहिलंय. प्रत्युष काय रे बेटा? काय? जमलं की मग येते ना आता. ए राहू दे बाळा, सांडेल ते. गुळ येतो. तुला पाहिजे का खायला? तुला मी दुसरा देते आता. तो मी सांबारसाठी घेतलाय. तर इथे गुळ घेतलाय, कोथिंबीर घेतली, हा सांबार मसाला. 1 मिनिट बाळा. आणि यात चिंच आहे त्यात, आणि इकडे कढीपत्ता, मिरची, लसूण हे सर्व मटेरियल घेतले काढून. आता इथे डाळ पण छान अशी शिजली. डाळ शिजवतानाच हळद आणि थोडंसं तेल टाकलं होतं यात, आणि टोमॅटो पण त्यात शिजवून घेतले. प्रत्युष ए बाबू काय करतोय? काय रे? तरी ते सांबार बनवण्यासाठी सर्व मटेरियल काढून घेतलंय आणि तेल पण गरम व्हायला ठेवलंय. तर अगोदर लसूण टाकलाय तेलामध्ये. लसणानंतर हिरवी मिरची, कढीपत्ता
परतून घेतला. त्यानंतर जिरे, मोहरी, हळद आणि आपला घरचा जो मसाला आहे तो पण टाकला 2 चमचा आणि धना पावडर पण टाकली आहे आणि 1 चमचा मिरची पावडर पण आहे. तर हे सर्व मसाले टाकले. त्यानंतर सांबार मसाला टाकला आणि छान असं कडकडून घेतलं त्याला मध्ये, कारण जेवढा मसाला चांगला परतून घेऊन आपण तेवढी टेस्ट पण छान येते. तर सर्व मसाले एकदम एकत्र मिक्स करून छान असे तेलामध्ये कडकडून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये डाळ टाकली शिजवलेली होती. तर डाळीमध्ये आपण सर्व ज्या भाज्या किंवा टॅमॅटो वगैरे असेल ते सर्वच शिजवून घ्यायचं आहे अगोदर. तर माझ्याकडे भाज्या नव्हत्या, फक्त टॅमॅटो होतं, ते मी डाळीमध्ये शिजवून घेतलं होतं. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि मिठानंतर चिंच आणि गूळ पण टाकला. गूळ हा गोडवा येतो एक सांबारामध्ये आणि चिंचेमुळे आंबटपणा खूप छान लागतो खाताना. आंबट गोड असं सांबार होतं आणि तिखटपणा पण येतो, कारण त्यामुळे मिरची पावडर वगैरे टाकलेली असते. आणि हिंग टाकायचा राहिला होता तो नंतर मी ॲड केला आणि ते छान असं सांबार शिजवून घेते. चांगली उकळून घेतलं ना मस्त होतं. तर उकळी पण फुटली आणि मस्त एकदम छान वास सुटला होता घरामध्ये सांबाराचा. तर एकदम मस्त असं सांबार रेडी आहे आणि त्याबरोबर भात किंवा चपाती आपण खाऊ शकतो छान अशी. सांबार असा पदार्थ आहे लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना सर्वांनाच आवडतो. तरी ते छान असं सांबार रेडी होतं आणि संध्याकाळची वेळ होती तर चहा पण ठेवला होता. चहा उतू जायला लागला होता, पण मी लवकर गॅस बंद केला आणि त्यानंतर शिरा पण बनवायचा होता. तर शिरा मी छान असा इथे भाजून घेतला आहे आणि बनवून झाल्यानंतर त्यात ड्रायफ्रूट टाकले वरून. तर खूप छान असा झाला होता. तर प्राप्तीला बोलले की केक झाला आहे, केक बनवला आहे. तर ती बघायला आली केक आहे की खरंच का काय. बघायचा केक तरी ते व्हाईट लाईट बंद करून परत कलरफुल लाईट चालू केली ना तर हे असं काही घर दिसतं पूर्ण लाल लाल. तरी ती प्राप्ती झोपलेली होती. ये पापू चल ना आमच्याकडे झोपायला चल. पाप्या प्राप्तीने आज काय केलं माहिती का, प्रत्युषला घेतलं आणि खाली आपटला डोक्यावर आणि मग तो रडला. मग मी तिला बोलले, मग ती आता अशी येऊन झोपले. इकडं बघा केवढं तिचं बेड आहे, एकच ब्लँकेट घेतलं त्याच्यात खालूवरून झोपली. ये ना इकडे चल, बरं जाऊ दे चल. झोपला तो आता, उठ चल. बरं चल ना गुड नाईट. मग गुड नाईट बोल ना एकदा. आपल्याला जायचं आहे फिरायला, चल मग परवा दिवशी मला. बरं चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. येतो पण सर्वांना गुड नाईट.